रिद्धपूर मोर्शी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या रिद्धपूर ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच व सचिवांच्या विरोधात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी देऊन सुद्धा कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य मंगेश शेळके, गोविंदराव वानखेडे, मोहम्मद जुनेद, मोहम्मद सईद, अब्दुल नसीम, अब्दुल कायूम या ग्रामपंचायत सदस्यांनी दिनांक 20/7/2024 पासून रिद्धपूर येथील बाजार चौकात आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस निघाला असून ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद जुनेद, मोहम्मद सईद यांची प्रकृती खालावल्यामुळे यांना उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे उपचार घेण्याकरिता पाठविण्यात आले. दिनांक 21/7/2024 रोजी गटविकास अधिकारी उज्ज्वला ढोले, ग्रामविकास अधिकारी सुधाकर भिरगुडे, ठाणेदार सचिन लुले यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन गटविकास अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांशी मागण्यासंदर्भात चर्चा करताना सांगितलं की जो आचारसंहितेत ग्रामविकास अधिकारी यांना ठराव घेतला त्यांचा मी तुम्हाला अहवाल दिला असून आता यावर निवडणूक अधिकारी यावर कार्यवाही करेल व कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी यांची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करावी असे उपोषणकर्त्यांना सांगून उपोषण सोडण्याची विनंती केली असता यावर उपोषणकर्ते यांनी सांगितले की जोपर्यंत सचिव यांच्यावर निलंबनाची कार्यवाही होत नाही आणि सरपंचावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असे उपोषणकर्त्यांनी गटविकास अधिकारी यांना सांगितले. मोठ्या प्रमाणात या उपोषणाला प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत 150 नागरिकांनी उपोषण मंडपाला भेट दिली. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी एका उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली गेली. ग्रामपंचायत सचिव यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत व सरपंच यांना पदावरून कमी करण्याबाबत रिद्धपूर येथे ग्रामविकास अधिकारी कायमस्वरूपी देण्यात यावे. 15 वित्त आयोगाच्या कामाची तक्रार देऊन सुद्धा कामाची चौकशी न करता देयक अदा केल्याबाबत कार्यवाही करण्याबाबत मासिक सभेची नोटीस ही वेळेवर न दिल्यामुळे मासिक सभा रद्द करण्याबाबत आचारसंहितेचा भंग करून ठराव घेतल्यामुळे सचिव यांना निलंबित करण्यात यावे या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण हे सुरूच राहील असे उपोषणकर्ते मंगेश शेळके, गोविंदराव वानखेडे, मोहम्मद जुनेद, मोहम्मद सईद, अब्दुल नसीम, अब्दुल कायूम यांनी सांगितले. जनमत लाईव्ह न्यूज साठी मोर्शी मधून सचिन डवके यांची रिपोर्ट.